आता आपण इथं बोर्डिंग पास घेणार आहोत. गेट पास मिळालेला आहे. गेट नंबर 46 आहे. आपलं चेक इन झालेलं आहे. आता आपला गेट नंबर 46ला जायचं. तिथून आपलं इमिग्रेशन वगैरे होईल. इमिग्रेशन करून बाहेर आलं. इमिग्रेशनचा व्हिडिओ नाही दाखवू शकत तुम्हाला, पण मी आता इथं चालू आहे त्यांचं ड्युटी फ्रीमध्ये. सर्व ड्युटी फ्री एरिया आहे. तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. झालं सगळं. मी त्यानंतर इमिग्रेशन मी ड्युटी फ्रीमध्ये आलो. ड्युटी फ्रीमध्ये आल्यानंतर म्हणलं आता काय करावं एवढ्या वेळ. तर म्हणलं यार आपल्याकडं तर लॉन्चचं ॲक्सेस आहे, तर आपण जाऊन लॉन्चमध्ये बसूया. आणि बुक पण लागली होती मला. तर मी लॉन्चमध्ये गेलो. लॉन्चमध्ये 2 तास मी माझ्या विश्रांती केली. आणि बरंच काय तिथं फूड असतात, ड्रिंक असते. तुम्हाला काय होते, बिअर असते, हॉट ड्रिंक असते. तुम्हाला काही अनलिमिटेड असतं. तुमच्याकडे जर ॲक्सेस असेल लॉन्च ॲक्सेस, तर तुम्हाला तिथं जाऊन ॲक्सेस करता येतं. आणि 2 रुपये तुमचं फक्त बिल येतं. त्या 2 रुपयाच्या ह्याच्यावरनं तुम्हाला पूर्ण एन्जॉय करता येतो. तिथं टाईम स्पेंड करता येतो. जरी तुमची फ्लाईट लेट असली तुम्हाला तिथं बसता येतं. कोण तुम्हाला तिथून काय जा म्हणत नाही ना, काय नसते. तर तुम्ही एक कार्ड घेऊन ठेवा तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्हाला लॉन्च ॲक्सेस हवे असेल तर. मी तर माझ्याकडे बरेचसे कार्ड आहेत, त्यातल्या सगळ्यांना माझं लॉन्च ॲक्सेस. पिन नंबर? Yeah. Okay. Straight and left there is a level which you can sit and relax. You can use both. Okay. Thank you. आता आपल्याला लॉन्च ॲक्सेस मिळालेला आहे कार्डवरती. हे आमचं बोर्डिंग गेट आहे इंडिगोचं 46 नंबर. 8:50 आमची फ्लाईट आहे. अजून जो वेळ आहे. आता जकार्ताची बोर्डिंग चालू आहे, त्यामुळे आम्हाला वेट करावं लागतं. झाला बोर्डिंग चालू झालेली आहे. मुलं दाखवतं बोर्डिंग आता चालू आहे फ्लाईटमध्ये. Till I get up, time is barely on our side. प्रत्येक ठिकाणी बोर्ड लिहिलेलं असतं बघा. विजन अरायवल लिहिलेवरती सगळ्यात पहिलं 1 नंबर. तर आपण
विजन अरावलला चाललो आहे. विजन अरावलची की कुठे ते बघूया. स्टेअर केसवरून इथं जाऊया. केसवरून विजन अरावलचे फॉर्म ते फोटो सगळे दिलेले आहेत. तुम्हाला पासपोर्ट बरोबर रिटर्न तिकीट हवी आहे, हॉटेल बुकिंग हवं आहे, 2000 बात कॅश हवी आहे. असं फॉर्म आहे. मी येताना विजा घेऊन आलो त्यामुळे मला काही पण तुमच्यासाठी मी दाखवतो की तुम्ही ते विजन अरावल घेऊ शकता. इमिग्रेशन आता हे झालेलं आहे. स्टॅम्प त्याच्यावरती दिलेलं आहे. आता मी बॅगेज लगेजमध्ये इमिग्रेशन करून बाहेर आलेलो आहे. इमिग्रेशन व्यवस्थित झालेलं आहे. काय विचारलं नाही त्यांनी, फक्त डॉक्युमेंट्स बघितले. मी विजा घेऊन आलो होतो, स्टॅम्प मारला आणि क्लिअर बेल्ट नंबर 14ला जाऊया. तिथून आपलं बॅगेज कलेक्ट करूया. मग पुढं आपण पटायला जायचं. ते बस कुठं आहे त्याची पण माहिती आपण घेणार. मी थोडी करन्सी घेऊन आलो आहे येताना. तर आणि बाकीची जर कमी पडली तर ATMवरून विड्रॉ करेल. आणि तशी माझी दुसरी कंट्री पण त्या कंट्रीचं जाऊन मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही. तुम्ही कमेंट्स करून मला सांगा की मी कुठल्या कंट्रीमध्ये जाणार आहे. त्यांनी मला इकडं लगेच बसून दिले. तुम्ही पण येताना इकडं घेऊन बसू शकता. येऊन जवळजवळ मला हे किती 375 पडलं आहे. 15 GB मला मिळणार आहे 6 दिवसासाठी आणि अनलिमिटेड आहे त्याच्यात. आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. आपल्याला आता बसचं पटायची बस काउंटर पाहायचं आहे. तिथून आपल्याला बस घ्यायची आणि मग पटायला जायचं आहे. तर तुम्ही इकडं जर आला तर फर्स्ट फ्लोअरला तुम्ही या आणि तुम्हाला इथून मग बस मिळेल. काय त्याचं भाडं आहे ते आपण मी बघणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. ते पण जास्त नाही, जास्त 150च्या आतमध्येच असेल. माहिती नसतं त्यामुळं गोंधळ होतो. पण काय घाबरायची गरज नाही. परदेशात आलं तरी तिथे गाव आहे. तुम्ही सगळं विचारपूस करून केलं तर सगळं व्यवस्थित होतं. त्याला काय विचारायची गरज पडत नाही. पटायचं बस स्टँड तिथून तुम्हाला पटायला पटाया बस. वन तिकीट पटाया. ओके. आय वॉन्ट टू दिस. 143 बातमध्ये पटायला डायरेक्ट बस घेऊन जाते. ही 5 वाजताची आहे. माझी बस 6 वाजता आहे. तुम्हाला ही 6 वाजता बस मी ज्या बसमध्ये जाईल त्याची पण तुम्हाला मी दृश्य दाखवणार आहे. ही आत्ताची बस आहे. तेच बातमध्ये डायरेक्ट पटायला तुम्हाला 1.5 तासामध्ये पोहोचवतो. सुवर्णभूमी एअरपोर्टवरनं डायरेक्ट तुम्हाला पटायला जातं आहे. सुवर्णभूमी गेट नंबर 1च्या बाहेर जसं येतात तिथं तिकीट काउंटर आहे. त्या काउंटरवरून तिकीट घ्यायची आणि बाहेर यायचं. बाहेर बस उभी असते. एक काही मित्र आहेत ते बांगलादेशहून आले, पटायला चालले आहेत. माझ्या बसमध्ये त्यांनी विचारलं तुम्ही कुठून आहे? म्हणजे मी भारतातून आहे. तर बरं वाटलं जरा भेटून. ही पटायची बस आहे. पटायच्या बसमध्ये मी आता बँकॉकवरनं पटायला चाललो आहे. 143 बातमी पडली. काय पटायची बस आता नाही गेला थोड्या वेळ.